मुंबईला जायचंय तर मग 25 वर्षे सेवा देणाऱ्या विश्वासू गीतांजली ट्रॅव्हल्सनं जायचं। प्रवास आनंदाचा विश्वास गीतांजलीचा। 25 वर्ष डेली सर्व्हिस, प्रवाशांचं सुख, सुखाचा प्रवास फक्त गीतांजली ट्रॅव्हल्सचाच। ऑफिस संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कडेगाव तालुक्यातील तुपेवाडी खेराडे येथील येरळा नदी पात्रालगत असणाऱ्या महादेव मंदिरातील चोरलेले चांदीचे दागिने विक्रीसाठी आटपाडी येथे येत असलेल्या 4 आरोपींना कडेगाव व आटपाडी पोलिसांच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून 28,22,500 रुपयांचे 11 किलो 900 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले। लक्ष्मण अण्णा चौगुले वय 29, गुड्डू यंकाप्पा जेडपे वय 30, परशुराम तिमन्ना इटकर वय 34, विधी संघर्ष गस्त बालक, सर्व राहणार बजरंगनगर विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। तुपेवाडी खेराडे तालुका कडेगाव येथील येरळा नदी पात्रालगत असणाऱ्या महादेव मंदिरातील चांदीचे दागिने दिनांक 28 एप्रिल रोजी रात्री 2 ते 29 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चांदीचे दागिने नेल्याची फिर्याद तानाजी दामू गुजले यांनी दिल्याने त्यांच्या तक्रारीवरून कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक BS कांबळे करीत आहेत। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या असल्याने कडेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांनी कडेगाव पोलीस ठाण्याकडील पोलीस पथक नेमून त्यांना मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचित केलं होतं। सदर गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोधण्याचा प्रयत्न चालू असताना गोपनीय बातमीदारामार्फत सदरचे दागिने आटपाडी येथे विक्रीकरिता आले असल्याबाबत माहिती आटपाडी पोलीस ठाण्याकडील DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक खरात, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1860 ठोंबरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 2055 बोडके, पोलीस शिपाई 512 सचिन सुर्वे यांच्याकडून कडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदयसिंह देशमुख यांना मिळाल्याने कडेगाव पोलिसाचे पथक तात्काळ आटपाडी येथे रवाना झाले। पोलीस पथकाने आटपाडी येथे सापळा रचला असता पोलिसांनी 4ही आरोपींना दागिन्यांसह ताब्यात घेतले। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक BS कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदयसिंह देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल नायर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय घागरे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल लियाकत शेख आदींच्या पथकाने केले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।